काय बोलतोय लालीजी, मी कशाला जाईल बरं अरे त्यांना भेटायला? कशाला जाईन म्हणजे? तुम्हाला कशाला तिच्याकडे जायचं आहे ना, मला चांगलंच माहिती आहे. तुम्ही तिच्यासोबत काय रंग उधळताय ना, सगळं माहिती आहे. आर्यापासून लांब राहायचा, नाहीतर माधुरीला जिथं पाठवलं ना तिथंच तिला पण पाठवेल. अहो लालीजी, काय झालं? कुठं हरवलाय तुम्ही? असं काही विचारलं मी आर्या मॅडमला भेटलो का? काय नाही, त्यांच्यावर पण हल्ला झाला ना, लय घाबरल्या होत्या त्या, म्हणून विचारलं भेटलात का. नाही, भेटलं पाहिजे त्यांना एकदा. हो लालीजी, किती लागलंय तुम्हाला? लक्ष कुठं असतं तुमचं? अहो तुमच्या खेळण्याची गोष्ट आहे का? सांगा बरं. येड लागलंय का तुम्हाला? अजिबात त्याच्याबरोबर खेळत नका जाऊ. थांबा. प्रतीक कुठं? हाय, हावसा बरोबर अभ्यास करतोय. अभ्यास? मग आता आपला ऋतिक पहिल्यासारखा ऋतिक नाही राहिला. लय शांत झालाय, बदललाय. अभ्यास करतो, सगळ्यांचा ऐकतो. आपण मात्र त्याकडे नीट लक्ष नाही देऊ शकत बघ. म्हणजे? अरे बाबा, आपण त्याच्या भविष्याचा विचार नको का करायला? हे बघ, मी माझ्या परीनं माझ्याकडून जेवढं होतंय का नाही तेवढं सगळं करतोय. त्याच्या शिक्षणाला मी काहीच कमी पडू देत नाही, त्याला पण काही कमी पडू देत नाही. तर अजून मी काय केलं पाहिजे? मी श्यामलच्या इम्याच्या पैशाबद्दल बोलतीये. बोलला का तू जामकर साहेबांशी? बोलला? नाही अजून. अरे मग कधी बोलणार आहे सुद्या? हा, हे बघ, श्यामलचा अपघात झालाय तर असं ते काय सर्टिफिकेट का काय असतात ते द्या म्हणावं, म्हणजे आपण आपले पैसे घ्यायला मोकळे. हा, बरोबर बोलते रंजू. मी तुला तेच समजायला आलो होतो. आपण जर उशीर केला ना तर ते विमा कंपनीवाले पैसे द्यायला टाळटाळ करतील. मला काही त्यांच्यावर भरोसा नाही, त्याच्यामुळे लवकरात लवकर हातपाय हलवतो. हो, मी हलवतो की लवकर हातपाय हलवतो. तर तुम्ही काम करा. तुम्ही काय करा, जामकर साहेबांना डिवचत राहा, त्यांच्या विरोधात जा, त्यांच्याशी भांडणं काढा, है की नाही? म्हणजे काय, मी माझं काम घेऊन गेलं का नाही की जामकर साहेब लगेच काम करतील ना, होय ना? ए, तू दोन वेगळ्या गोष्टी एक करू नको बरं का. माझा आणि जामकर साहेबांचा विषय वेगळा आहे आणि तुझा आणि त्यांचा विषय वेगळा आहे. पण आपण वेगवेगळ्या घरात राहत नाही ना, आपण एकाच घरात राहतो. होय हो, काय गरज होती तुम्हाला नसत्या भानगडीत पडून त्या जामकरशी भांडण उकरायची? आता गावाचा उत्सव आहे, गावानं बघितला असताना, पण तुम्हालाच पुढारी बनायचंय. आप्पा, माझं ऐका, तुम्ही जामकर साहेबांची माफी मागा आणि या गावच्या उत्सवात अजिबात भाग घेऊ नका. अख्ख्या गावासमोर त्या जामकरला मी ठणकावून सांगितलं होतं, उत्सव होणार म्हणजे होणारच. आणि आता जर मी त्याची माफी मागितली तर गाव माझ्या तोंडात शेण घालल, थुकल माझ्यावर. तुला तुझ्या बापाच्या इज्जतीचं काय पडलं नाही का? ते रक्त गेलंय, जरा म्हणून काळजी घेत नाही तुम्ही स्वतःची. यांना खरंच माझी काळजी वाटते का हे सगळं नाटक आहे? यांचा नक्की कुठला चेहरा खरा आहे? ह्यो आत्ताचा का त्या आर्याच्या मिठीतला? आता ही जखम अजिबात भिजवू नका पाण्यात. हा, 2-4 दिवस अजिबात कामाला हात लावू नका कुठल्याच, नाही तर जखम चिघळल. काय झालं सांगा? काय सांगतोय मी? तुमच्याशी बोलतोय, लक्ष कुठे सांगा? काय झालं लालीजी? कसला विचार करताय? काय वेगळं झालंय का? आई बरी आहे ना? मग तुम्हाला एक विचारू? विचार. तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे? हो,
काय विचारताय तुम्ही? सांगा ना, किती प्रेम आहे आज काय झालंय बरं तुम्हाला? तुमचं माझ्यावर? किती प्रेम आहे? अहो लालेशी, लई प्रेम आहे हो, लई प्रेम आहे. पहिलं माझ्या आईवर प्रेम, मग तुमच्यावर. आयुष्यात फक्त मी तुमच्यावरच प्रेम केले. पण आयुष्यात, पण पुढं कधीतरी तुमच्या आयुष्यात दुसरी एखादी मुलगी आली तर? का आली आहे मुलगी आयुष्यात? अहो चेष्टा करताय का? माझ्या आयुष्यात कशाला कुठली पोरगी येईल? माझं आयुष्य मी कधीच तुमच्या नावावर केलंय. फक्त तुम्ही माझ्या आयुष्यात आहात, असणार आणि इथून पुढं कायम असणार. एवढी सुंदर सोन्यासारखी बायको माझ्या बरोबर असताना कुठली पोरगी माझ्या मागे लागेल बरं सांगा? माझी आई सांगायची, पुरुषाचा कधीच भरोसा नसतो. त्याच्या हातात गुलाबजाम असला ना तरी त्याला जिलेबी सोडवत नाही. म्हणून त्याला कायम मुठीत ठेवायला बघावं. पण मी जरा वेगळी आहे. मी मुठीत न ठेवणार तर माझा नवरा जिला मिठीत घेईल तिला वर पोचवणार. जामकर साहेब, ओ जामकर साहेब. साहेब, हे CCTV वाले, ह्यांना मी सगळं सांगितलंय, करतो बोललेत. हाँ, क्योंकि एक इथे लावायचा आहे, एक हॉलमध्ये लावायचा आहे. हो जाएगा साहेब. तुम्ही एकटे झाले? येतोय साहेब तो. हां. काय काय चालू आहे? हे कोण आहे? या डोळ्यातलं पाणी पाहून निर्णय बदललाय मी. म्हणजे CCTV कॅमेरे बसवून घेतोय. आता तुला पोलीस स्टेशनला यायची अजिबात गरज नाही. दादा असं काही करेल असं वाटलं नव्हतं. आता जर CCTV बसवले तर गोपाळची घरी आलेल्या दादाला लगेच कळणार. आणि आता आम्हाला दोघांना घरी भेटताही येणार नाही. वो बडा एरिया कव्हर होना पाहिजे मागताय. हो जाएगा साहब. नाही, एक मिनिट दादा, तुला असं नाही वाटत आहे का या कॅमेराजमुळे माझी प्रायव्हसी जाईल? कशी जाते प्रायव्हसी? कुठे कॅमेरा लावायचा कुठे नाही लावायचा एवढं कळत नाही मला. इथे कॅमेरा लागणार म्हणजे लागणार, नाही तर तुझा मुंबईला. नाही जायचंय कुठे मला. आणि हे कॅमेरे पण नको आहेत. सतत कोणाची तरी नजर आहे माझ्यावर असं मला वाटत राहील. त्याचं काय? कुणाची नाही नजर, फक्त माझी नजर असणार आहे तुझ्यावर. बघ तुझ्याकडे 3 पर्याय आहेत. CCTV लागणार, दुसरं माझ्यासोबत रोज पोलीस स्टेशनला यायचं, तिसरं तू मुंबईला निघून जायचं.